नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. तुम्हा सर्वांचे आमच्या विथ मेडिकोसच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, 2 दिवसाआधी मला एक मेसेज आला. सर, तुम्ही जे पण व्हिडिओ बनवता ना ते खूप छान बनवता, परंतु तुम्ही नेमकं करता काय? मी त्याला आन्सर दिलं. मी या या इन्स्टिट्यूटमध्ये स्टाफ नर्स म्हणून डेझिग्नेशन म्हणून या पोस्टवर काम करताय. त्याचा मेसेज आला, ठीक आहे सर. परंतु स्टाफ नर्स म्हणजे काय? मी त्याला रिप्लाय दिला, तुला नर्सिंग प्रोफेशन बद्दल काही माहिती आहे का? मला नाही सर. तर मी त्याच्यावर स्माईलची इमोजी दिली आणि विचारलं, तुझं बॅकग्राऊंड काय, तू कशातून बिलॉंग करतो? तर बोललो, माझे आई वडील टीचर आहेत आणि मी अमरावतीचा रहिवासी आहोत. बोललो, ठीक आहे. बघा, आजची कंडिशन सुद्धा हेच आहे, जे इथून 8 वर्ष आधी होती. आता बघा, ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतली, मी ही ऍडमिशन बाय चान्स घेतली, बाय चॉईस घेतलीच नाही. कारण मला बीएससी नर्सिंग काय असते हे काही माहितच नव्हतं. नर्सिंग प्रोफेशन काय असते हे मला काहीच माहित नव्हतं. माझ्याकडे काही ऑप्शन नव्हते. दादाने एक ऑप्शन दिला की बाबा तू बीएससी नर्सिंग करू शकतो. मी म्हटलं ठीक आहे, करू शकतो तर करून घेऊ, आणि ते केलं. आणि आज एक थोडाफार सक्सेसफुल व्यक्ती म्हणून आज मी तुमच्या समोर बसलेला आहे. त्यानंतर आणखी एक मेसेज आला होता, सर, नर्सिंग मध्ये करिअर करणं खरंच सेफ आहे का? त्यावर मी काही आन्सर दिलं नाही, बस त्याला एक सांगितलं, बाबा मी यावर डिटेल व्हिडिओ बनवून टाकेल आणि त्याची लिंक मी तुला प्रोव्हाइड करेल. त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवतो. आणि आणखी एक मेसेज आला होता की सर, कम्पॅरेटिव्हली फार्मसीच्या कम्पॅरेटिव्हली बीएससी नर्सिंग करणं खरं योग्य आहे का, की फार्मसी करायला पाहिजे की बीएससी नर्सिंग करायला पाहिजे? त्यावर काही आन्सर केलं नाही मी. बस मी त्याला आन्सर केलं की बाबा तुझ्या प्रायोरिटी तू सेट कर आणि तुला जे करायचं आहे ते डिसाईड कर. तर या सर्वांवर मी आज व्हिडिओ बनवणार आहे. बघा, आज खरंच काळाची गरज आहे आणि तुम्हाला पण समजून घेणं गरजेचं आहे आणि मला पण समजून घेणं गरजेचं आहे की खरंच बीएससी नर्सिंग हे करिअर 12वी नंतर करणं योग्य आहे का? मग मी म्हणेल हो. तर मग बीएससी नर्सिंग काय? बीएससी नर्सिंग मध्ये कशी ड्युटी राहते? हॉस्पिटलमध्ये तुमचं डेझिग्नेशन काय आहे? त्यानंतर खरंच यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत का? कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत की परमनंट आहेत? मुलांसाठी यामध्ये करिअर आहे का, की बस मुलींचंच करिअर आहे? या सर्वांबद्दल आज आपण डिटेल मध्ये डिस्कशन करूया. बघा, बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन घ्यायची झाली, म्हणजे नर्सिंग प्रोफेशन मध्ये ऍडमिशन घ्यायची झाली, तर आज 2026चा जो जी आर निघाला त्यानुसार महाराष्ट्र नर्सिंग सीईटी देणं अनिवार्य आहे. मग महाराष्ट्र नर्सिंग सीईटी देत असताना तुम्हाला यासाठी काहीतरी पात्रता पाहिजे. याची पात्रता आहे 12वी मध्ये 12th सायन्स असणं आणि त्यामध्ये सुद्धा पीसीबी ग्रुप तुमचा अनिवार्य आहे. जर तुमचा पीसीबी ग्रुप असेल आणि 12वी सायन्स झालं असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. आणि जर तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग सीईटी मध्ये चांगला स्कोर केला असेल तर तुम्हाला छानपैकी जे पण महाराष्ट्रामध्ये नर्सिंग कॉलेज आहेत, नर्सिंगचे रेप्युटेड कॉलेज आहेत, त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल आणि त्यानंतर तुमची जे नर्सिंगची जर्नी आहे तिथून स्टार्ट होते. मग आता हे नर्सिंगची जर्नी स्टार्ट होत असताना नर्सिंगची जर्नी कशी आहे बघा. नर्सिंग मध्ये येत असताना आपल्याला 3 कोर्स दिसतात: एएनएम, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग. आता एएनएम हा खूप आधीपासून स्टार्ट होतोय, परंतु आता काही दिवसापासून हा बंद करण्यात आलेला आहे किंवा यावर जास्त फोकस करण्यात नाही आला. म्हणून आज आपण जीएनएम वर फोकस करू. आता जीएनएम बघितलं तर जीएनएम वर जवळजवळ 2015 ते 2016च्या आधी हा जीएनएम कोर्स 3.5 वर्षाचा होता. जीएनएम म्हटलं तर हा एक डिप्लोमा आहे आणि बीएससी नर्सिंग म्हटलं तर ही एक डिग्री आहे. तर डिप्लोमा करायचा झाला तर हा 3.5 वर्षाचा आधी डिप्लोमा करावा लागत होता. परंतु 2015-16 नंतर काय झालं, हा 3 वर्षाचा करण्यात आला. यामध्ये जवळजवळ 3 वर्षाचा जो करिक्युलम आहे त्यामध्ये जवळजवळ 2.5 वर्षाचा तुमचा एज्युकेशनल करिक्युलम राहायचा. त्यामध्ये तुमचा सर्व करिक्युलम यायचा, जे तुमचा पोस्टिंग राहायच्या आरएच मध्ये, म्हणजे रुरल हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर तुमच्या पॅरेंटल हॉस्पिटलमध्ये, अर्बन हॉस्पिटलमध्ये त्या सुद्धा पोस्टिंग यामध्ये राहायच्या. ह्या सर्व करून तुमचा एज्युकेशनल जो करिक्युलम आहे तो कम्प्लीट व्हायचा आणि त्यामध्ये 6 महिन्याचा तुमचा इंटर्नशिप राहायची. असा हा 3 वर्षाचा करिक्युलम होता. परंतु आता 2025 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं, जे जीएनएम चे कॉलेज होते ते अपग्रेड केले आणि त्याचं कन्व्हर्शन काय केलं बीएससी नर्सिंग मध्ये. आता अपग्रेडेशन केल्यानंतर काय झालं, जे जीएनएम चे प्रायव्हेट कॉलेज आहेत ते आज चालूच आहेत, परंतु जे गव्हर्नमेंट कॉलेज होते त्याचं अपग्रेडेशन करून आज त्याचं अपग्रेडेशन झालेलं आहे बीएससी नर्सिंगच्या कॉलेजमध्ये. आणि आज जो नर्सिंग प्रोग्राम कंडक्ट होत आहे किंवा रनिंग होत आहे
तो बीएससी नर्सिंगच्या अंडरमध्ये रनिंग होत आहे. मग आज आपण जास्त फोकस कशावर करणार आहोत, तर बीएससी नर्सिंग. आता बीएससी नर्सिंग म्हटलं तर बीएससी नर्सिंग सुद्धा हा 4 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षाच्या कोर्समध्ये सर्व ऍक्टिव्हिटी राहतात. तुमच्या 4 वर्षामध्ये तुमच्या करिक्युलर ऍक्टिव्हिटी राहतात एज्युकेशनल, आणि 6 महिन्याची इंटर्नशिप पकडून तुमचा हा टोटल 4 वर्षाचा बीएससी नर्सिंगचा कोर्स होतो. मग आता बीएससी नर्सिंगच्या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जाते, त्यामध्ये शिकवलं जाते तुम्हाला फंडामेंटल ऑफ नर्सिंग. फंडामेंटल ऑफ नर्सिंग हा नर्सिंगचा एक खूप मोठा महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि नर्सिंगचा हा पाया मानला जातो. यामध्ये तुम्हाला बेसिक केअर पासून ऍडव्हान्स केअर पर्यंत सर्व शिकवलं जाते. त्यामध्ये तुम्हाला नर्सिंग डायग्नोसिस शिकवलं जाते. त्यामध्ये तुम्हाला पेशंटची प्रायोरिटी शिकवलं जाते की हा एक पेशंट आला तर याला तुम्ही, किंवा एखादी इमर्जन्सी आली तर या इमर्जन्सीमध्ये तुम्ही कुठल्या पेशंटला फर्स्ट प्रायोरिटी देसाल, कुठल्या पेशंटला सेकंड, आणि कुठल्या पेशंटला थर्ड प्रायोरिटी देसाल, आणि तुम्ही कशा प्रकारे हे जे सिच्युएशन आहे हँडल करणार, हे तुम्हाला फंडामेंटल ऑफ नर्सिंग मध्ये शिकवलं जातं. त्यानंतर इथे एमएसएल म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंग, यामध्ये सुद्धा तुम्हाला जे सर्जिकल कंडिशन राहतात, मेडिकल कंडिशन राहतात, टर्म राहतात, त्या सर्व तुम्हाला शिकवल्या जातात. त्यानंतर ओबीजीवाय म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि गायनेकॉलॉजी असते, ते तुम्हाला शिकवलं जाते. न्यूट्रिशनल राहते की एखादा पेशंट आहे तर त्याला डाएट चार्ट कसा एक्सप्लेन करायचा, एखादा पेशंट आहे त्याला डाएट कसा बनवायचा, त्यासाठी त्यांनी कुठले कुठले प्रिव्हेन्शन घेतले पाहिजेत, कुठले कुठले डाएट फॉलो केले पाहिजेत, हे सर्व यामध्ये शिकवलं जातं. त्यानंतर इथे मॅनेजमेंट, त्यानंतर इथे पेडॅट्रिक पण तुम्हाला नर्सिंग कोर्स मध्ये शिकायला मिळेल. त्याच्यानंतर इथे रिसर्च आणि मॅनेजमेंट. जसं जसं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत आहे तसं तसं रिसर्च सुद्धा ऍडव्हान्स होत आहे, आणि या बीएससी नर्सिंगच्या कोर्समध्ये तुम्हाला रिसर्च सुद्धा शिकवला जातं. ठीक आहे. आता हा जो नर्सिंगचा कोर्स आहे, मला सर ओव्हरव्ह्यू सांगा की यामध्ये काय शिकवलं जातं. मी सांगतो तुम्हाला, फर्स्ट एड मॅनेजमेंट पासून इमर्जन्सी मॅनेजमेंट पर्यंत तुम्हाला काय काय करायचं, कसं कसं करायचं, कसं पेशंट हँडलिंग करायचं, हे सर्व तुम्हाला बीएससी नर्सिंग मध्ये शिकवलं जातं. ठीक आहे. आता हे झालं. यानंतर जर माझं सर मी माझं बीएससी नर्सिंग झालं, मी ऍज अ रजिस्टर्ड नर्स झालं. त्यानंतर माझं होल्डिंग किंवा माझं डेजिग्नेशन काय राहते एका हॉस्पिटलमध्ये. बघा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जे पण मेडिकल टीम राहते, मेडिकल टीम मध्ये जेवढं इम्पॉर्टंट डॉक्टर्स राहतं तेवढंच इम्पॉर्टंट एका नर्स राहते. जे नर्स राहते त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्याशिवाय हॉस्पिटलचं कुठलंही काम सुरळीत चालत नाही. ज्याप्रमाणे डॉक्टरला इम्पॉर्टंट राहते त्याचप्रमाणे एका नर्स सुद्धा इम्पॉर्टंट हॉस्पिटलमध्ये तेवढंच आहे. बघा, हे झालं तुमचं इम्पॉर्टंट. आणि आता बघायचं झालं की सर डेजिग्नेशन काय राहते. जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही जॉबमध्ये बघाल तर तिथे तुम्हाला डेजिग्नेशन नर्सिंग ऑफिसर मिळतं, आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघायचं झालं तर इथे तुम्हाला स्टाफ नर्स मिळतो. काही काळाने नर्सिंग ऑफिसर येईल किंवा आज आहे किंवा यावर काय प्रोसेस चालू आहे यावर आपण कुठेही डिस्कशन करू नये. बस एवढंच सांगेल की आज जे तुमचं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये डेजिग्नेशन आहे ते तुम्ही स्टाफ नर्स म्हणून डेजिग्नेशन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. आता सर सॅलरी किती आहे, सर यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत का, सर यामध्ये आमचं करिअर काय. बघा, बीएससी नर्सिंग झाल्यानंतर तुमचं करिअर सांगायचं झालं तर तुम्ही एक ट्युटरशिप मध्ये जाऊ शकता. त्यामध्ये बीएससी नर्सिंग नंतर तुम्ही एमएससी करू शकता. एमएससी झाल्यानंतर तुम्ही पीएचडी करू शकता, आणि तुम्ही प्राध्यापक, लेक्चरर, त्याच्यानंतर प्रिन्सिपल अशा वेगवेगळ्या पोस्टवर तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळू शकते. हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जसं आरआरबी, ईएसआयसी, सीसीआरयूएम, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिसर्च सेंटर, त्यानंतर स्टेटमध्ये बघायचं झालं तर पीएससी, सब सेंटर, त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, या सर्व रुग्णालयामध्ये तुमची स्टाफ नर्स म्हणून एक वॅकन्सी निघते आणि तिथे तुम्ही जॉब करू शकता. हे झालं तुमचं आपल्या कंट्रीमध्ये. जर तुम्हाला फॉरेन कंट्रीमध्ये जायचं असेल पण तिथे सुद्धा तुम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते, चांगले रिस्पेक्ट भेटते, आणि एक चांगली सॅलरी मिळते. हे सर्व झाल्या तुमच्या ऑपॉर्च्युनिटी बघितल्यानंतर सर इथं सॅलरी किती आहे, इथं तुमचं वर्कलोड काय आहे, इथं तुमचं काम काय आहे, हा प्रश्न पडतो ना. तर बघा, जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा रिसर्च सेंटरमध्ये किंवा कुठं पण ड्युटी करत असाल तर तुमचं डेजिग्नेशन इथं नर्सिंग ऑफिसर म्हणून पकडल्या जाते, आणि इथं तुमची सॅलरी क्लास 2 ऑफिसर, नर्सिंग ऑफिसर म्हणून 44,900 मिळते. आणि तुमचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघायचं झालं तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही स्टाफ नर्स, तुम्ही क्लास 3 मध्ये येता, S13 मध्ये येतात, आणि तुमची बेसिक सॅलरी जाते 35,400. आणि इथं तुमची इन हँड सॅलरी पकडली तर 70,000 ते 75,000 रुपये होते स्टेट गव्हर्नमेंटमध्ये.
आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही बघायचं झालं तर जवळजवळ इथं 85 ते 90,000च्या दरम्यान तुमच्या हातात सॅलरी येते आणि हा झाला तुमचा सॅलरी. मग आता काम काय राहते, ड्युटी शेड्यूल काय राहते. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ड्युटी शेड्यूल बघायचा झाला तर जर तुम्हाला इथे मॉर्निंग इव्हिनिंग नाईट शिफ्ट राहतात. मॉर्निंग जवळपास 8 तासाची ड्युटी राहते, इव्हिनिंग 8 तासाची राहते आणि नाईट तुमची 13 ते 14 तासाची ड्युटी राहते. आणि एक नाईट झाल्यानंतर तुम्हाला रेस्टसाठी एक नाईट ऑफ दिला जातो. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर का तुम्ही कंटिन्यू 3 ड्युटी केल्या असतात, 3 ड्युटी नंतर एक डे ऑफ दिला जातो. असं इथं कुठंही नाही की बाबा तुम्हाला संडेला सुट्टी मिळेल. तुम्हाला इमर्जन्सी ड्युटीमध्ये तुम्ही वळल्या जाता आणि इमर्जन्सी ड्युटीमध्ये तुम्हाला कधीही पण ड्युटी करावं लागते. त्यामुळे तुम्हाला वीकली तुम्ही तुमच्या ऍडजस्टनुसार, तुमच्या हॉस्पिटलच्या ऍडजस्टमेंटनुसार तुम्हाला एक वीकली डे ऑफ मिळतोय. तो एका 3 ड्युटीनुसार 3 ड्युटी नंतर एक डे ऑफ किंवा वीकली डे ऑफ असा पकडला जातो आणि तो मिळतो. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला पब्लिक हॉलिडे मिळतात, कलेक्टर हॉलिडे मिळतात आणि असा तुमचा हा झाला हॉलिडेचा किंवा सुट्टीचा एक प्रोग्राम. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या ड्युटीचा रोस्टर राहते. परंतु आपण एक एम्सचा रोस्टर घेतला तर तिथे तुमची मॉर्निंग इव्हिनिंग नाईट राहतो. वेळ सेम स्टेट गव्हर्नमेंट सारखाच राहतो. फक्त इथे 3 नाईट नंतर एक नाईट ऑफ मिळतोय, एवढंच आहे. आणि त्यानंतर इथं तुम्हाला सॅलरी जास्त मिळतोय. त्यानंतर तुम्हाला इथं पब्लिक हॉलिडे मिळत नाही. स्टेट गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पब्लिक हॉलिडे मिळतात. कलेक्टर डिक्लेअर सुट्ट्या इथं तुम्हाला मिळत नाहीत आणि असा हा तुमचा ड्युटीचा शेड्यूल राहतो. त्यानंतर तुम्हाला इथं काम काय करावं लागतं बघा. काम काय करायचं म्हटलं तर इथं तुम्हाला बेसिक केअर पासून ऍडव्हान्स केअर पर्यंत, फर्स्ट एड मॅनेजमेंट पासून इमर्जन्सी मॅनेजमेंट पर्यंत सर्व कामं स्टेट गव्हर्नमेंट मनामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर सर नर्सिंगमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का, त्याचं मी तुम्हाला डिटेल उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला आन्सर मिळालं असेल मला तरी वाटतं. तर बघा, तुमचा प्रश्न होता की सर नर्सिंगमध्ये करिअर करणं हे सेफ आहे का, त्याचा आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे की बाबा तुम्हाला या वेळेला तुम्हाला एज्युकेशन घ्यायचे आहे, तुम्हाला असा असा करिक्युलम राहते आणि त्यानंतर एवढ्या साऱ्या तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी राहतात. प्रत्येक दिवशी कुठली ना कुठली मी जॉब वॅकन्सी टाकत राहतो माझ्या इन्स्टाच्या पेजवर किंवा महिन्यातून एक वेळा तरी तुम्हाला परमनंट वॅकन्सी मी टाकत राहतो. ते तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्ही समजू शकता की यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी किती आहे. ठीक आहे. मग आता एक प्रश्न आला होता, सर फार्मसी बेस्ट की नर्सिंग बेस्ट, यावर तुम्हाला आन्सर देईल. हे माझं आन्सर आहे, वैयक्तिक आन्सर आहे की बघा तुमची प्रायोरिटी काय आहे. जर तुमची प्रायोरिटी असेल की मला आरामदायक, वेल सेटल गव्हर्नमेंट जॉब लागत असेल तर तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी बीएससी नर्सिंगला द्याल. आणि इथं तुम्हाला लाईफ शेड्यूल आहे ते मेंटेन करता येते. तुम्हाला इथं चांगल्या पेमेंटने जॉब करता येते आणि माझ्या मते सुद्धा बीएससी नर्सिंग हे बेस्ट आहे. त्यानंतर राहते सर यामध्ये मुलं पण आहेत का. मला ज्यावेळेस मी जिम मध्ये गेलो त्यावेळेस एक माझ्या कलिग्सने प्रश्न विचारला, तू काय करते. मी म्हटलं बीएससी नर्सिंग. यामध्ये मुलं पण राहतात का, मेल नर्सेस पण राहतात का. हो, मेल नर्सेस राहतात. तुम्ही माझं इन्स्टा चॅनल पाहू शकता, DT47 पाहू शकता, त्यानंतर शायटूस काय पाहू शकता. या व्यतिरिक्त भरपूर तुम्हाला मेल नर्सेसचे चॅनल दिसतील. व्हाईट कोट रायडर बघू शकता, व्हाईट कोट वॉरियर बघू शकता. हे झाले इन्स्टा आयडी आहेत, त्यावर तुम्ही बघू शकता की हे मुलं सुद्धा बीएससी नर्सिंग करून, मेल नर्स करून एक चांगली लाईफस्टाईल जगत आहे. हे झालं. त्यानंतर मेल्सला बघा, ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता यावेळेस कुठलाही डिस्क्रिमिनेशन यामध्ये नाही. परंतु जॉबच्या वेळेस इथं 80-20 लागते, कुठं 90-10 लागते. हे झालं तुमचं. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला छान ऑपॉर्च्युनिटी आहेत, ते तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.